Welcome back to the all SYBC student in our next online lecture. So today we started chemistry with paper second, semester third. That is paper second consisting three parts. That is physical chemistry, inorganic chemistry, and organic chemistry. So today we discuss the first part, that is physical chemistry parts, and the first chapter, that is chemical kinetics. So chapter 1.1 chemical kinetics, and point number 1 is types of complex chemical reactions. So as you know, the most of chemical reaction are found to be complex in nature. The equilibrium of that reaction lies on the product sides. Example of such complex reaction is decomposition of N2O5 or the oxidation of iodide ion. Then the classification of this complex chemical reaction: the first, reversible or opposing reaction; second one is consecutive reaction; and third one is parallel reaction. Okay, so let's see one by one. First one is opposing reaction, that is reversible reaction. So in this reaction, reactant form unstable product which decompose back to the reactants. Initially, the rate of forward reaction is high, but as the product formation is increases, the rate of backward reaction is also rises. Finally, equilibrium is established, giving definite ratio of product and reactant concentration. It is called as equilibrium constant, small k, of the reaction. So the first A, that is first part, is opposing reaction. और त्यालाच काय म्हणतात, रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके, ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा. सो फॉर एक्झाम्पल, ए हा जर तुमचा रिॲक्टंट असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, प्रॉडक्ट बी मध्ये होणार. सो रिॲक्टंट ए गिव्स द प्रॉडक्ट बी. आता इनिशियली काय असतं, रेट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन, दॅट इज फॉर एक्झाम्पल K1, हा काय असतो, हाय असतो. बट ॲज दी प्रॉडक्ट फॉर्म, म्हणजे जसा जसा तुमचा प्रॉडक्ट तयार होईल तसं तसं काय होत जातं, रेट ऑफ दी बॅकवर्ड रिॲक्शन, दॅट इज ऑल्सो K2, इट इज ऑल्सो इन्क्रीजेस. आणि मग लास्टली काय होणार, तर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रॉडक्ट यांच्यामध्ये काय होईल, इक्विलिब्रियम होईल. मग या अपोजिंग रिॲक्शनचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं आहे. सो रिॲक्टंट ए गिव्स प्रॉडक्ट बी, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज K1, रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज K2. सो ॲज वी नो, ॲट इनिशियल स्टेज, म्हणजे रिॲक्शन स्टार्ट होण्याच्या अगोदर, सपोज रिॲक्टंट एची कॉन्सन्ट्रेशन काय आहे, दॅट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणू. रिॲक्टंट एचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, ए. त्यावेळी प्रॉडक्ट ते झालेलं असणार का, तर नाही. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रॉडक्ट बी, दॅट इज काय असणार आहे, 0. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय कन्सिडर करणार, समजा आफ्टर टाईम टी, म्हणजे टी ह्या कालावधीनंतर समजा एक्स एवढा प्रॉडक्ट तयार झाला, तर मग रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, ए मायनस एक्स.
कारण का प्रॉडक्ट बी जो असणार तो कोणापासून तयार होणार, रिॲक्टंटपासूनच तयार होणार आहे. समजा प्रॉडक्ट बीचं कॉन्सन्ट्रेशन एक्स एवढं असेल तर ते आपण काय करायचं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय करायला लागणार, मायनस करावं लागणार आहे. सो इट गिव्स ए मायनस एक्स. आता आपण काय म्हणले, कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी. आता टाईम टी नंतर ह्या रिॲक्शनचा रेट कसा असेल, म्हणजे काय, रेट ऑफ द रिॲक्शन ॲट दिस मोमेंट म्हणू आपण इथं, म्हणजेच काय, ह्या टाईम टीला. तर तो तुम्ही कसं लिहिणार, डो एक्स बाय डो टी विच इज इक्वल टू आता बघा ए पासून बी प्रॉडक्ट तयार होतो, बरोबर आहे. म्हणजे ए टू बी ही रिॲक्शन कुठली आहे, फॉरवर्ड रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शनचा रेट आपण टाईम टीला घेत आहोत, तर तो कसा होईल, K1 इट इज रेट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन. आणि ए मायनस एक्स काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ए. आता बी टू ए ही कशी रिॲक्शन आहे, इट इज अन बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणजे प्रॉडक्ट आपण कुठे येतोय, रिॲक्टरसाठी येतोय, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होत असणार आहे, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत येणार आहे, बरोबर आहे. ते कशामध्ये रूपांतर होत येणार आहे, रिॲक्टरमध्ये येणार आहे. मग जर रिॲक्शनचा रेट तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काय करणार, ह्यातून तुम्हाला काय करणार, प्रॉडक्टचं मायनस करावं लागेल. सो द रेट ॲट दिस मोमेंट इज K1 into A minus X, it is the rate of the forward reaction, मायनस काय असणार, K2 X. आता X काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट B ॲट टाईम T. ओके. आता आपण ही कन्सिडर समजा केली ॲट इक्विलिब्रियम, म्हणजे रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम असताना. आता आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम असेल त्यावेळी रिॲक्शनमध्ये कशा असेल, रेट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ द बॅकवर्ड रिॲक्शन काय असेल, सेम असेल, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण कसं लिहिणार, डो एक्स बाय डी टी विच इज इक्वल टू 0. कारण का ह्या स्टेजला रिॲक्शनचा फॉरवर्डचा रेट आणि रिॲक्शनचा बॅकवर्डचा रेट दोन्ही रेट काय असतील, सेम असतील, बरोबर आहे. म्हणून डो एक्स बाय डी टी काय आलं, 0 येईल, बरोबर आहे. म्हणजे काय, जेवढं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं असेल तेवढंच कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटचं असेल. म्हणजे दॅट्स मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विच इज इक्वल टू टोटल, समजा आपण म्हटलं के विच इज इक्वल टू K1 डिवायडेड बाय K2. आता हे इक्वेशन कसं आलेलं आहे, तर थोडंसं आपण पुढं परत एक्सप्लेन करू. बघा ह्या इक्वेशनमध्ये ए मायनस एक्स म्हणजे काय आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी ए. म्हणजे थोडक्यात काय येईल, डो एक्स बाय डी टी, बरोबर आहे, विच इज इक्वल टू K1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस K2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कारण बीचंच कॉन्सन्ट्रेशन काय आहे, एक्स आहे. ठीक आहे. आणि आपण काय म्हणलं, डो एक्स बाय डी टी काय धरलेलं आहे आपण, 0 ॲट इक्विलिब्रियम, ज्यावेळी इक्विलिब्रियम असेल. मग आता काय होणार, हे निगेटिव्ह साईन दॅट इज मायनस K2B कुठे येईल, LHSला येईल, म्हणजे लेफ्ट हँड साईडला येईल. त्यावेळी ती काय होईल, पॉझिटिव्ह येईल. म्हणजे ह्या इक्वेशनमधून तुम्हाला काय भेटेल, K2B विच इज इक्वल टू काय असणार, K1 कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट इज K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विच इज इक्वल टू K1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय भेटेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू K1 डिवायडेड बाय K2. हेच इक्वेशन इथं आहे, बरोबर आहे का. हेच इक्वेशन कुठे आहे बघा, इथं आहे, समजलं. ठीक आहे. ओके. आता हा के म्हणजे काय आहे, पुढं के आहे ना. सो के इट इज ॲन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
ओके. नेक्स्ट काय आहे तर बघा, ग्राफ ऑफ अपोजिंग दॅट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. तर या ग्राफमध्ये काय बघा, टाईम वर्सेस कॉन्सन्ट्रेशनचा हा तो ग्राफ आहे, बरोबर आहे. मग बघा, जसं जसं टाईम काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल, तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय होत गेलेलं आहे, डिक्रीज, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय होत गेलेलं आहे, इन्क्रीज, बरोबर आहे. म्हणजे जसं जसं टाईम होत राहील तसं काय होत राहील, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, रिॲक्टंटचं रूपांतर कशामध्ये होत राहील, प्रॉडक्टमध्ये होत राहील. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स ऑफ दी अपोजिंग रिॲक्शन दॅट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्यामध्ये आहे डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन आयोडाईड, त्याच्यानंतर आहे सायक्लोप्रोपेनचं कन्व्हर्जन सायक्लोप्रोपीन, इट इज ENE, कारण का डबल बॉन्ड आहे. अमोनियम सायनेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, युरियामध्ये होतं. ओके, सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ अपोजिंग रिॲक्शन. नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आहे सेकंड पार्ट दॅट इज कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं, रिॲक्शन इन विच फायनल प्रॉडक्ट इज फॉर्म बाय वन ऑर मोर स्टेप इज कॉल्ड कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सिक्वेन्शियल रिॲक्शन्स. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट हा कसा तयार होईल, वन ऑर मोर स्टेपनं तयार होईल. म्हणजे जसं इथं झालेलं बघा, पहिल्यांदा रिॲक्टंट ए गिव्स इंटरमिडिएट बी देन गिव्स सी. ओके, आता इथं पण तसंच आहे बघा, कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन्स दॅट इज द रिॲक्शन्स फॉर्म्ड बाय वन ऑर मोर स्टेप. ओके, सो reactant A gives B, that is intermediate B, and that B gives intermediate C. So let us consider the formation of intermediate B with rate K1 and formation of the product from the intermediate is rate K2. ओके, आता मग आपल्याला काय करायचं आहे, दी इनिशियल्स कॉन्सन्ट्रेशन बघायचे आहेत. आता इनिशियलला कसे असेल, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स असेल, त्याच आपण A0 धरू. त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय असेल, 0. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी काय असेल, 0. कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी. सो टाईम टी नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी रिॲक्टंट ए काय असेल, तर कॉन्सन्ट्रेशन ए धरू. Concentration of reactant B, it is concentration B, and the concentration of reactant C is concentration C. Okay, म्हणजे सो दी कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शनमध्ये काय झालं आहे बघा, तर प्रॉडक्ट रिॲक्टंट एचं कन्व्हर्जन इंटरमिडिएट बीमध्ये आहे, बीचं कन्व्हर्जन इंटरमिडिएट सीमध्ये आहे, बरोबर आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट काय आपण घेतलेलं आहे, A0. त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आणि सी काय आहे, तर 0 आहे. ठीक आहे. आफ्टर टाईम टी, म्हणजे टाईम टी नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट आपण काय घेतलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इंटरमिडिएट काय घेतलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन बी, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट दॅट इज सी काय घेतलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन सी. म्हणजेच याचा अर्थ काय बघा, A0 इज इक्वल टू काय असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी असेल, बरोबर आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय होणार, कंटिन्युअसली डिक्रीजेस होणार, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कंटिन्युअसली काय होत राहील, इन्क्रीजेस होत राहील. कारण का कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच ह्या एचं रूपांतर पहिल्यांदा कशामध्ये होईल, इंटरमिडिएट होईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय असेल, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असेल, आणि मग ह्या बीचं रूपांतर सीमध्ये होईल. म्हणजे बी गिव्स प्रॉडक्ट सी, ॲट द टाईम सी दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सी इज काय असणार, इन्क्रीजिंगमध्ये असेल, बरोबर आहे. म्हणजे ह्या बीचं काय होणार बघा, बोथ दी इन्क्रीज इन दी कॉन्सन्ट्रेशन अँड देन दी डिक्रीज इन दी कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज पण होणार आहे, कारण ज्यावेळी ए पासून बी तयार होत राहील त्यावेळी बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल,
परत बी पासून ज्यावेळी सी तयार होईल त्यावेळी बीचं कॉन्सन्ट्रेशन काय होत राहील, डिक्रीजिंगमध्ये होत राहणार आहे. ठीक आहे. सो फ्रॉम दॅट इक्वेशन वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट दी मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. म्हणजे ह्या बीचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन किती असेल. सो इट कॅन बी गिव्ह बाय इक्वेशन डो बी बाय डो टी which is equal to K1 into concentration of A minus K2 into concentration of B. आता इथं आपण मायनस का केलं, कारण मायनसमध्ये काय होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय होत राहतं, डिक्रीज. आणि इथं प्लस का घेतलं आपण, प्लस K1, कारण का कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय होत राहते, इन्क्रीज. आपल्याला इथं काय बघायचं आहे, मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कधी असेल. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बाय रेट इक्वेशन. मग त्यासाठी आपण काय घेतलं, डो बी बाय डो टी इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बरोबर आहे. आता कॉन्सन्ट्रेशन ए म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि कॉन्सन्ट्रेशन बी म्हणजे काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम टी. बरोबर आहे, ह्या टाईम टीला. तर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ग्राफ ऑफ द कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन. तर ह्या ग्राफमध्ये तुम्हाला कळेल ग्राफ कशावरचं आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. जसं आपण अपोजिंग रिॲक्शनला बघितलं होतं तसाच कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईमचा ग्राफ आहे. तर इथं काय होतं बघा, एचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलेलं आहे, डिक्रीज. सीचं कॉन्सन्ट्रेशन काय होत गेलेलं आहे, इन्क्रीज. आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, एक पर्टिक्युलर टाईमपर्यंत ते काय होत गेलेलं आहे, इन्क्रीज. आणि त्याच्यानंतर काय होत गेलेलं आहे, डिक्रीज. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी कसं आहे, सुरुवातीला इन्क्रीजिंग द ऑर्डर असणार आहे आणि नंतर ते काय असणार आहे, डिक्रीज इन द ऑर्डर असणार आहे ॲट पर्टिक्युलर टाईम. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन्स. Dimethyl ether decompose to form methane and formaldehyde in the first step, finally forms the hydrogen and CO. नेक्स्ट काय आहे, डिकम्पोजिशन ऑफ इथिलीन ऑक्साईड. ओके. आणि नेक्स्ट काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ पोलोनियम, फर्स्ट फॉर्म लीड अँड देन दी अदर एलिमेंट. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन. नेक्स्ट बार कुठला आहे, सी, दॅट इज पॅरलल डिकम्पोजिशन किंवा पॅरलल रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, द रिॲक्टंट फॉलोज 2 or more पाथ्स टू फॉर्म मल्टिपल प्रॉडक्ट. म्हणजे ह्या रिॲक्शनमधून काय होणार, रिॲक्टंट एकापेक्षा अनेक मार्ग वापरून काय करणार, मल्टिपल्स प्रॉडक्ट तयार करणार. तुम्ही इथं बघू शकता. ओके. सो रिॲक्टंट ए गिव्स बी, रिॲक्टंट ए ऑल्सो गिव्स सी. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी रिॲक्शन 2 पाथ फॉलो केलेले आहेत. त्यामधला एक प्रोडक्ट का आहे, मेजर. दुसरा प्रोडक्ट का आहे, मायनॉर. का, इफ K1 इज ग्रेटर दॅन K2. म्हणजे ए पासून बी तयार होण्याचा रेट काय आहे, जास्त ॲज कम्पेअर टू ए पासून सी तयार होण्याचा रेट. ओके. सो ओव्हरऑल रेट कॉन्स्टंट K is given by K1 plus K2. The K1 rate constant for A to B conversion and K2 rate constant for A to C conversion. Then काय बघा, the graph of the reaction. आता हा ग्राफ कसा आहे, फर्स्ट दॅट इज कॉन्सिक्युटिव्ह रिॲक्शन अँड अपोजिंग रिॲक्शनपेक्षा थोडासा ग्राफ कसा आहे, डिफरंट आहे. इथे काय आहे, एन्थाल्पी वर्सेस प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन. तर ह्याच्यामध्ये काय आलं बघा, ए पासून बी तयार झालेला आहे आणि ए पासून सी तयार झालेला आहे. ओके. सो ॲज दी रेट ऑफ K1 इज हायर दॅन दी K2. ओके. थोडंसं इथं बुक्समध्ये मिस्टेक आहे बघा, हा रेट काय पाहिजे, K2 पाहिजे आणि हा रेट काय पाहिजे, K1 पाहिजे. कारण का ए टू सीचं कन्वर्ट होताना रेट कुठला आहे, K2,
आणि ए तुझं बी मध्ये रूपांतर करताना रेट कुठला आहे K1. ओके, नेक्स्ट दी एक्झाम्पल्स ऑफ parallel reaction. So first example is ethylene bromides on reaction with potassium hydroxide, it gives ethene and ethanol. And then the toluene, that is a nitration reaction of the toluene, it gives orthonitrotoluene and paranitrotoluene. Okay, so these are the example of parallel decomposition reaction. नेक्स्ट पार्ट आहे थर्मल चेन रिॲक्शन ऑफ H2 अँड Br2. आता इथं काय होतं, when bromine and hydrogen molecule reacts thermally, first bromine molecule decompose forming radical which cause chain reaction with H2 to form HBr in multi-step reaction. Okay, so you can see here initiation, chain propagation and chain termination reaction. म्हणजेच काय तर आपल्याला इथे बघायचं आहे, तर इथे आपल्याला बघायचं आहे थर्मल चेन रिॲक्शन. आता या थर्मल चेन रिॲक्शनला कसं आहे बघा, फर्स्ट ब्रोमीन दॅट इज Br molecule K1 gives 2 Br radicals. So this reaction is homolysis bond fission reaction. It gives 2 Br radicals. Okay, so these radicals again react with hydrogen molecules. So Br radical reacts with H2, it will be gives H radical plus HBr. Okay, then these H radicals, that is hydrogen radical, reacts with bromine molecule, it will be gives what, Br radicals plus काय असेल HBr. ओके, म्हणजे ही रिॲक्शन कशी असणार बघा, कंटिन्युअसली असणार. कारण का, आता हा Br रॅडिकल परत काय होईल, H2 सोबत रिॲक्ट होईल, परत तुम्हाला काय भेटेल, HBr प्रोडक्ट भेटेल. परत हा हायड्रोजन रॅडिकल परत एका ब्रोमीन मोलिक्यूल सोबत रिॲक्ट होईल, परत तुम्हाला काय भेटेल, Br रॅडिकल भेटेल. म्हणजे ही रिॲक्शन कंटिन्युअसली काय असेल, चालू असेल. ओके, म्हणून ह्या दोन स्टेप ज्या आहेत ह्या काय म्हणतात, चेन प्रोपॅगेशन रिॲक्शन. ओके, ही जी फर्स्ट स्टेप आहे, हा फर्स्ट स्टेपला काय म्हणतात, चेन दॅट इज इनिशिएशन रिॲक्शन. ओके, चेन इनिशिएशन रिॲक्शन म्हणजे इथं काय झाली, रिॲक्शन स्टार्ट झालेली आहे. इथं काय झाले तर ॲक्च्युअलमध्ये तुमचा HBr प्रोडक्ट तयार होतो, दॅट इज चेन प्रोपॅगेशन स्टेप. आणि लास्ट स्टेप कुठली असते, चेन टर्मिनेशन स्टेप. म्हणजे इथं काय होणार, हायड्रोजन रॅडिकल रिॲक्ट्स विथ Br रॅडिकल, इट गिव्स HBr or 2 Br radicals reacts with each other to gives Br2, that is bromine molecule. Okay, so these two are the chain termination step. ओके, चेन टर्मिनेशन स्टेप म्हणजे काय तर इनिशिएशन, प्रोपॅगेशन अँड देन टर्मिनेशन. बरोबर आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघा, रेट म्हणजे HBr प्रॉडक्ट तयार होण्याचा रेट हा 3 स्टेपवरती आहे. त्या ठिकाणी बघा HBr आणि HBr तयार होतो, दॅट इज K2, K3 and K4. Okay, K2, K3 and K4 rate constant determines the formation of HBr. Okay, here we completed our complex reaction, that is types of complex reaction. Next lecture we will see the Arrhenius equation. Okay,
Thank you.